जय जय भवानी. नमस्कार, जय शिवराय सर्वांना. तर महाराजांचे गड किल्ले पाहायला फिरायला कोणाला आवडत नाही. मला तर खूप आवडतात महाराजांचे गड किल्ले फिरायला. तर आता आम्ही कोणत्या गडावर जाणार आहोत, चला तर मग तुम्हाला सांगते. आता आम्ही आहोत रायगड पायथ्याशी असलेल्या पाचाड गावामध्ये. राजमाता जिजाऊंची समाधी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले हे पाचाड गाव आहे. इथून आम्ही रायगडाला जाणार आहोत. तर आम्ही रायगड पाहण्यासाठी जाणार आहोत, कारण खूप दिवसाची इच्छा होती ती रायगड पाहण्याची. तर महाराजांचा जो काही इतिहास आहे, जी महाराजांचे कर्तृत्व आहे, ते पाहिल्यानंतर आपल्या सर्वांच्या अंगाला काटा येतोच. तर अश्रू देखील अनावर होतात. तर बघा, इथे संपूर्ण फॅमिली सोबत असल्यामुळे इथे आम्ही रोपवेने जाणार आहोत. तर रोपवेने पर तिकीट 350 रिटर्न आहे. तर त्यामुळे ना आम्ही फॅमिलीचे 11 मेंबर आहोत. तर आम्ही इथे रोपवेनेच जाणार आहोत, कारण आमचा वेळ देखील वाचणार आहे आणि रोपवेची सुविधा ही खूप छान आहे. तर इथे रोपवेचं पास वगैरे काढून आम्ही इथे वेटिंगसाठी बसलेलो आहोत. आणि रोपवेचं तिकीट काढताना आतल्या बाजूला आपल्याला रायगडावर कोणते कोणते ठिकाणे पाहायला भेटणार आहे, तर अशा प्रकारची संपूर्ण इथे माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर रोपवेचे तिकीट काढताना 3 वर्षाखालील मुलांसाठी रोपवेचं पास नाही आहे आणि 60 वर्षावरील वृद्धांसाठी इथे खूप कमी तिकीट आहे. त्यानंतर आपण रोपवेने प्रवास करताना आपल्याला खालच्या बाजूने जास्त बघायचं नाही आहे, कारण खालच्या बाजूने पाहिल्यानंतर आपल्याला चक्कर देखील येऊ शकते. त्यामुळं आपण आपल्या माणसांशी बोलत चालत आपल्याला रोपवेचा इथे प्रवास करायचा आहे. तर तुम्ही देखील रायगड पाहण्यासाठी येणार असाल आणि तुम्हाला नाईटसाठी रायगडमध्ये स्टे करायचा असेल, तर रायगडाच्या पायथ्याशी तुम्हाला सहज रूम उपलब्ध होतील, कारण चार्ज देखील 3,000 ते 4,000पर्यंत सहज आहे. तर रायगडावर आपण जितक्या लवकर जाऊ तितका आपल्याला संपूर्ण रायगड पाहायला भेटणार आहे. तर तुम्ही रायगड पाहण्यासाठी रोपवेचा जर वापर केला तर तुमचा जास्त वेळ वाचणार आहे. रायगड किल्ल्यावर तुम्हाला काय काय पाहायला भेटेल, तर सर्वात अगोदर रायगड किल्ल्यावर तुम्हाला शिवसमाधी पाहायला भेटेल. त्यानंतर जगदीश्वराचं मंदिर, नगारखाना, राजदरबार, बाजारपेठ, शिरकाई मंदिर, गंगासागर, राणी वसा, टकमक टोक, महादरवाजा, हिरकणी बुरुज, त्यानंतर महादेवाचे मंदिर, अष्टप्रधानांचे वाडे, वाघ दरवाजा, दारू कोटारे आणि त्यासोबत भवानीकडा. इतर तुम्हाला हे सर्व रायगड किल्ल्यावर पाहायला भेटणार आहे. जे काही आपल्या महाराजांनी जो काही इतिहास घडवलेला आहे, तर हे संपूर्ण तुम्हाला इथे रायगड किल्ल्यावर पाहायला भेटणार आहे. तर हे सर्व पाहायला भेटतीलच. तर तुम्हाला इथे बघा, हे हत्तीतळं देखील इथे पाहायला भेटेल. तर हे आहे महाराजांच्या काळातील हत्तीतळं, जे की रायगडाच्या पायथ्यात तर पाहिला. पण जे काही पर्यटक येतात तिथे पाहायला, तर अशा प्रकारची घाण करून जातात. तर कृपया करून अशी तिथे घाण करून जाऊ नका. रायगडाच्या दगडाला देखील स्पर्श केला ना तर अंगाला काटा येतो, महाराजांचा इतिहास आठवतो. त्यामुळे ना प्लीज अशी कृपया रायगडावर आल्यानंतर अशा प्रकारची घाण करू नका. त्या आतमध्ये गेल्यानंतर काही गाईड्स आम्हाला सांगत होते, जिथे महाराज ज्या सिंहासनावर बसून सांगत होते, तर तिथल्या काही अशा गोष्टी होत्या. जय जय शिवाजी महादेव. जय शिवाजी महाराज की जय. महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टवधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर
सुंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव हर हर महादेव. तर इथे बघा महाराजांना मानवंदना देताना, त्यानंतर महाराजांची शिवगर्जना बोलताना आमच्या दोन्ही चिमुकल्यांना इथे महाराजांची आठवण झालेली होती. त्यामुळे त्यांचे इथे अश्रू अनावर झालेले होते. तर रायगड किल्ला पाहण्यासारखा आहे. त्यानंतर ना आपण रायगड किल्ल्यावर गेल्यानंतर जेवढा वेळात वेळ काढून संपूर्ण रायगड किल्ला बघू ना, तितका आपल्याला वेळ कमी पडणार आहे. इतका हा मोठा रायगड किल्ला आहे. तर मग मी तुम्हाला दाखवते महाराजांच्या काळातील रायगड किल्ल्यावरील हे बाजारपेठ. तर महाराजांनी संपूर्ण व्यापाऱ्यांना अशा प्रकारचे बाजारपेठ करून दिलेले होते. आणि असं म्हणलं जातं की बाजारपेठमध्ये जो काही व्यापार असायचा तो घोड्यावरूनच केला जायचा. तर असे हे बाजारपेठ आहे. ते महाराजांना मानवंदना देऊन, महाराजांना मुजरा करून, महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो रायगडाच्या पायथ्याशी. कारण खूप उशीर देखील होत होता, त्यामुळे आम्ही परत निघालो. तर रायगडाचं इथे बांधकाम देखील चालू होतं. तर इथे बघा ज्या काही आधीच्या काळामध्ये जे काही वस्तू वापरल्या जायच्या ते इथे संपूर्ण लिहिलेलं होतं. तर इथे बघा बांधकामासाठी इथे चुन्याचा देखील वापर केला जात होता. कारण आधीच्या काळात देखील बेलफळ, सुरकी, जवस, त्यानंतर चुना अशा प्रकारच्या गोष्टी बांधकामामध्ये वापरल्या जायच्या. तर आता देखील त्या काहीशा गोष्टी इथे वापरल्या जातात. तर इथे बांधकाम देखील चालू होतं. इथे बघा गडाच्या पायथ्याशी निघताना तर आम्हाला इथे असं काहीसं पाहायला भेटलं. तर हा साप आहे. तर हा साप कोणत्या जातीचा आहे? तर काहीजण बघायला गेलं तर ही धामण म्हणतात, तर कोण कवडी साप म्हणतात. तर इथे बघा मला देखील काय माहीत नाही आहे. तुम्हाला जर नक्की माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. इथे बघा आता संध्याकाळचे 6:30 वाजण्यात आलेले होते. तर इथे आम्ही रोपवेची देखील वाट पाहत होतो. तर संपूर्ण असा खूप छान असा रायगड किल्ला आम्ही पाहिला. तर त्यानंतर आम्ही आता परतीची वेळ झालेली होती. तर निघालो आम्ही संपूर्ण फॅमिली. खूप असं छान वाटलं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा.